सोलापुरात डीपीडीसीच्या निधीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार घमासान झाले। टक्केवारी मिळत नसल्याने डीपीडीसीचा निधी थांबवला असा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंवर केला। तर प्रणिती शिंदेंच्या आरोपांना भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। एवढे पालकमंत्री बघितलेत, पण कधी कोणी कोणत्या पालकमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांची डीपीडीसीची निधी थांबवली नाहीये, कधीच नाही। हे पहिल्यांदा झालं असेल की तिकडे ओमराजेंची, धैर्यशील दादांची आणि आता इथे माझी, आमच्या तिघांची डीपीडीसीची निधी थांबवली आहे। डीपीडीसीची निधी का आमच्या खिशातली नाहीये। आता गहू पेरण्याचे गव्हाचे दिवस आले तर लोकांना लाईट पाहिजे, डीपी दुरुस्त करायची पण निधी ते डीपीडीसी ती या लोकांनी थांबवले का? कारण महाविकास आघाडीच्या खासदाराच्या निधीमधून टक्केवारी मिळत नाही म्हणून। तुम्ही विचार करा किती खालच्या पातळीला जाऊन हे राजकारण करतात। तुमचे पैसे थांबवले, तुमची होणारी कामं या लोकांनी थांबवलेत आणि शेवटी आम्ही तिघांनी ठरवलंय की आता कलेक्टर आणि प्रशासनाच्या विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत। कमिशनरच्या विरोधात तर मी गेले, कलेक्टरच्या विरोधात पण आम्ही कोर्टात जाणार, आम्ही गप्पा बसणार नाही। पालकमंत्री टक्केवारी घेऊन निधीचा वाटप करतात असा आरोप तुम्ही करताना तुमच्या जिभेला हाड नाही आहे हे तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलंय। वास्तविक पाहता पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सोलापूर शहरातील प्रत्येक तालुक्याला भरभरून निधी मिळालेला आहे। परवाच्या नियोजन समितीत तुम्ही बोललात की समान निधी दिला पाहिजे, त्यावेळी सुद्धा अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी आपल्याला ओपन चॅलेंज दिलं होतं की तुमचं सरकार असताना तुम्ही विरोधी पक्षाच्या लोकांना निधी दिलेला नाहीये, त्याचा तुम्ही खंडन किंवा खुलासा करू शकलेला नाहीयेत। दरम्यान सलील देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। अनिल देशमुख यांच्या घरी ही महत्त्वाची चर्चा सुरू आहे। सलील देशमुख यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे। सलील देशमुख अजित पवारांकडे जाणार नाहीत, जिल्हाध्यक्ष प्रवीण कोंटे पाटील यांनी तशी माहिती दिलेली आहे। सलील देशमुख यांनी राजीनामा दिला आणि प्रकृतीचं कारण त्यांनी दिलेलं होतं, मात्र आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत, त्यासाठी अनिल देशमुखांच्या घरी बैठक बोलावण्यात आली आहे। आणि कालपासून आम्ही पुन्हा संवाद साधायला सुरुवात केली। आतापर्यंत संवाद सुरूच होता, पण किंवा जर काही छोट्या मोठ्या घटना घडल्या असतील तर त्या संदर्भामध्ये ती नाराजी दूर करून पुन्हा नव्या ताकदीने त्यांना पुन्हा पक्षामध्ये सक्रिय करण्याचं काम आम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून निश्चितपणे मी करणार, एवढंच मला या ठिकाणी माझं मत मांडायचं आहे। दरम्यान आमदार रवी राणा यांनी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर येणाऱ्या 6 महिन्यात भाजपमध्ये दिसतील असा दावा केला आहे। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असा दावाही रवी राणांनी केलाय। यशोमती ठाकूर आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी काल आल्हाद कलोते यांच्या विजयानंतर मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता। त्यानंतर रवी राणांनी दोघांनाही प्रत्युत्तर दिलं आहे। हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, काँग्रेसचे लोकांनाही माहीत नाहीये असंही राणा म्हणाले। हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे हे काँग्रेसच्या लोकांनाही आतापर्यंत माहीत नाही। आणि चिखलदरा काय आहे, कुठं आहे, चिखलदऱ्याच्या लोकांच्या मूलभूत गरजा काय, चिखलदऱ्याच्या जनतेला काय पाहिजे हे हर्षवर्धन सपकाळला त्याचं नॉलेज नाही आहे। कारण चिखलदरामध्ये ज्या पद्धतीनं चिखलदराच्या विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जो मोठ्या प्रमाणात विकास चालू आहे, जोर जबरदस्ती नाही आहे, कुठला पैशाचा व्यवहार नाही आहे, कुठली दादागिरी नाही आहे, लोकशाही पद्धतीनं हे सगळं झालेलं आहे, लोकशाही पद्धतीनं पाठिंबा मिळालेला आहे। त्यामुळं अशी टीका टिप्पणी करून काही अर्थ नाही आहे। चिंतन करायची वेळ हर्षवर्धन सपकाळावर आलेली आहे, चिंतन करायची वेळ यशोमती ठाकूरवर आली आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त सांगतो, आज तर चिखलदऱ्यांचे नगरसेवक हे भाजप सोबत आलेले आहे काँग्रेसचे, येणाऱ्या 6 महिन्यात यशोमती ठाकूर सुद्धा भाजपमध्ये येतील।